बाईचा भयंकर नाद, थार गाड्या, लाल दिवे, व्हीआयपी स्टाईल आणि त्याच्या मागे यांची काही सावली. वैष्णवी हगवण्याच्या मृत्यू मागे आता एक नवीन चित्र उभं राहिलंय. चोंदे कुटुंबाची पोलखोल आणि चोंदेच्या बायकोने केलेले थेट आरोप. ही कहाणी बघून तुम्हालाही हादरा बसेल. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण जेव्हा झालं तेव्हा असं वाटलं की आता सर्व काही स्पष्ट झालंय. परंतु तेव्हाच एक एक करून नवीन नवीन गोष्टी उलगडत गेल्या. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या बापलेकांच्या पाठीशी उभं राहिलेलं चोंदे कुटुंब आता स्वतः अडचणीमध्ये सापडले. त्याचं झालं असं, थार आणि क्रेटा गाड्यांमधून फिरणारे हे चोंदे बंधू, गाड्यांवरती लाल दिवा आणि लोकांमध्ये व्हीआयपी असल्याचा खोटा आव. परंतु या थारवाल्यांचा थरार मात्र काहीतरी वेगळाच होता. पोलिसांनी या गाड्या देखील जप्त केल्याय आणि सुरेश चोंदे व संकेत चोंदे यांचं काळं प्रकरण देखील बाहेर आलंय. कारण सुरेश चोंदेच्या पत्नीने पुढे येऊन जे काही सांगितलं ते ऐकून सर्वांनाच हादरा बसला. ती सांगते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू पिणं, रात्रभर मुलींसोबत फिरणं व त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवणं, घरात शिव्या देणं, मारहाण व वाद हेच यांची दिवसभराची कामं होते. याबद्दल मी महिला आयोगाकडे तक्रार देखील केली, परंतु त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेण्यात आली नाही असं देखील ही महिला सांगते. यांना मुली कोण पुरवायचं याचं उत्तर देखील सुयशच्या बायकोनं दिलंय. तिच्या म्हणण्यानुसार शीतल उबे नावाची एक महिला ही काम करत होती. ती त्यांना फोटो पाठवायची आणि मग हे फोटो निवडायचे आणि रिप्लाय करायचे. मग त्यानंतर दिवसभर किंवा रात्रभर ती मुलगी त्यांना पुरवली जायची आणि तिच्यासोबत हे शारीरिक संबंध ठेवायचे. हे सगळं तिने तिच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये बघितलं होतं आणि तिने त्याचे स्क्रीनशॉट देखील घेतले आहेत. ही गोष्ट इथंच संपत नाही, तर सुयशची पत्नी सांगते की माझी सासू काही जादू करत होती आणि लग्न तोडण्यासाठी कट देखील रचला जात होता. 2 लाख रुपये 2 तोळे सोनं दिल्यावर देखील मला रोज पैशाची मागणी होत असते आणि जर नाही दिलं तर शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जायचा. आणि हे सर्व सत्य बाहेर पडत होतं एका सुनेच्या तोंडामधून. वैष्णवी हगवणे आपल्या सर्वांना सोडून गेली, परंतु तिच्या जाण्यानंतर सर्व चेहऱ्यावरचे खोटे मुखवटे हळूहळू करून उतरायला लागलेत आणि याच यादीमध्ये नाव सापडले आता ते चोंदे कुटुंबाचं. परंतु अशात आता एकच प्रश्न उरतो की हे थांबणार कधी? सुनांवरती व बायकांवरती होणारे अन्याय थांबणार कधी? व या सर्व प्रकरणावरती खरंच आपली न्यायव्यवस्था न्याय देईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.